नमस्कार मित्रांनो. आत्तापर्यंत आपण आर्डिनो हार्डवेअर आणि आर्डिनो आयडी कसा इन्स्टॉल करायचा आणि इन्स्टॉल केल्यानंतर त्याला हार्डवेअर बरोबर कसं कनेक्ट करून तो बरोबर झाला आहे की नाही हे बघितलं आहे. बरोबर झाला असेल तर तुम्ही बघितलं की LED ब्लिंक होतं. तर ते LED ब्लिंक झाला म्हणजे आपलं प्रोग्रामिंग एन्व्हायरमेंट हे हार्डवेअर बरोबर प्रॉपरली सेट झालं आहे. आता आपण आपला स्वतःचा एक प्रोग्राम लिहून बघूया. आपण नेहमी स्टार्ट हे हॅलो वर्ल्डनी करतो. इथे सुद्धा तेच करूया. त्याचबरोबर आर्डिनो आयडी बेसिक सुद्धा जाणून घेऊया. चला तर आता आपण आपला प्रोग्राम लिहून बघूया. त्यासाठी आर्डिनो आपल्याला USB ला पहिल्यांदा कनेक्ट करावं लागेल. नंतर आर्डिनो आयडी आपल्याला ओपन करायला लागेल. हा एडिटर आपला ओपन झाला आहे. आपल्याला जेव्हा आपला स्वतःचा प्रोग्राम लिहायचा असेल तेव्हा आपल्याला फाईल न्यू करायला लागतं. फाईल न्यू केलं की इथे तुम्ही तुमचा प्रोग्राम लिहू शकता. आता थोडं आपण आर्डिनो आयडीबद्दल बघूया. आर्डिनो आयडीमध्ये इथे कंपाईल केल्यानंतर तुमचं एरर्स किंवा कंपायलेशन बरोबर झालं आहे की नाही हे कळतं. हा जो भाग आहे याला आपण सिरियल मॉनिटर म्हणतो. जेव्हा आपल्याला आउटपुट बघायचं असेल मॉनिटरवर, सिरियल मॉनिटरवर, तर इथे आपण बघू शकतो. हे बघा इथे सिरियल मॉनिटर आहे आणि आपल्याला प्रोग्राम इकडे लिहायचा असतो. जेव्हा आपण स्केच नवीन ओपन करतो तेव्हा बाय डिफॉल्ट हे दोन फंक्शन असतात. पहिला आहे सेटअप आणि दुसरा आहे लूप. सेटअपचा हा जो भाग आहे हा एकदाच रन होतो. म्हणजे जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट इनिशियलाइज करायची असेल तेव्हा आपल्याला ती इथे लिहायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपण एखादं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतो तेव्हा पहिल्यांदा आपण सेटअप करतो. एकदा सेटअप केल्यानंतर परत सेटअप करण्याची गरज नसते. त्याचप्रमाणे इथे सुद्धा आपल्याला जेव्हा आपल्याला आर्डिनो बोर्ड काय त्याची सेटिंग हवी आहे ती इथे एकदा लिहिणं गरजेचं आहे. नंतर आहे आपल्या इथे लूप. लूप इथे आपल्याला ॲक्च्युली तुमचा मेन जो प्रोग्राम आहे जो आपल्याला परत परत करायचा आहे तो इथे लिहिणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी ही दोन फंक्शन दिली आहे. एक आहे सेटअप आणि दुसरं आहे लूप. एक लक्षात ठेवायचं, सेटअप हे एकदाच रन होतं आणि लूप आपण कितीही वेळा रन करू शकतो. इथे वरती आहे, इथे आपण व्हेरीफाय करू शकतो की आपण लिहिलेला प्रोग्राम बरोबर आहे की नाही. त्यानंतर इथे हे जे दुसरं बटन आहे ज्याच्याने आपण हा प्रोग्राम अपलोड करू शकतो आपल्या आर्डिनो बोर्डवर. चला तर आपण आता करून बघूया. इथे आपण तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपण प्रोग्रामिंग करतो तेव्हा पहिला प्रोग्राम आपण नेहमी हॅलो वर्ल्ड लिहितो. तर आता सुद्धा आपण इथे तेच करणार आहोत. आता हा हॅलो वर्ल्ड प्रोग्राम मला सिरियल मॉनिटरवर दाखवायचा आहे. त्यामुळे सिरियल मॉनिटरला इनिशियलाइज करणं गरजेचं आहे. तर कसं करायचं ते बघूया. त्याच्यासाठी आपल्याला कमांड लागतो सिरियल डॉट बिगिन. बरोबर. तुम्ही बघाल कलर, इथे कलर लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही बरोबर लिहित असाल तर हा कलर इकडे ऑरेंज कलर येतो. आता इथे आपल्याला त्याला द्यायचं आहे की तुम्ही सिरियल मॉनिटर बरोबर तुमचा USB कसा कम्युनिकेट करणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला लागतो बॉड रेट. सो 9600 हा बॉड रेट आपण घेतला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे तर या सिरियल मॉनिटरवर आपल्याला हॅलो वर्ल्ड प्रिंट करायचं आहे. तर प्रिंट करण्यासाठी आपल्याला कमांड आहे सिरियल डॉट प्रिंट LN. तुम्हाला माहिती आहे LN म्हणजे काय होतं तर तो मेसेज एकदा प्रिंट केल्यानंतर दुसरा मेसेज हा दुसऱ्या लाईनवर जातो. त्यामुळे आपल्याला हॅलो वर्ल्ड एकदा प्रिंट करून पुढचा हॅलो वर्ल्ड आपल्याला दुसऱ्या लाईनवर जायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला LN लिहायला लागतं. बरोबर. आणि सेमिकोलन. सेमिकोलन देणं पण गरजेचं काय आहे तर कंपायलरला कळलं पाहिजे ना की ही स्टेटमेंट आता इथे संपली आहे. जसं आपण कुठलीही लँग्वेजमध्ये आपली एक सेंटेन्स झाल्यानंतर फुल स्टॉप देतो तर फुल स्टॉपने आपल्याला कळतं की आपला आता ही लाईन इथे संपली आहे. तसंच कंपायलरला कळलं पाहिजे की लाईन संपली आहे तर सेमिकोलन देणं इथे आवश्यक आहे. चला तर आपण हा प्रोग्राम आता
व्हेरीफाय करून बघू. व्हेरीफाय करताना तो विचारणार तुमचं नाव प्रोग्रामचं. तर आपण हॅलो नाव देऊ आणि सेव्ह करू. आता इथे बघा तुम्ही हा कंपाईल करतोय आणि चेक करतोय की बरोबर डन, कारण काही एरर नाही. मग आता काय करायचं आपल्याला, तो अपलोड करायचा. अपलोड झाला की डन अपलोडिंग येईल. आउटपुट कुठे बघायचं आहे, तर आपण इथे आउटपुट दिला आहे कुठे, तर सिरियल मॉनिटर. तिथे हा जो सिरियल मॉनिटर आहे याला क्लिक करायचा आणि बघा तुम्हाला इथे आउटपुट दिसेल. सिरियल मॉनिटरबद्दल तुम्ही लक्षात ठेवायचं, इथे बॉड रेट जो आपण प्रोग्रामिंगमध्ये दिला आहे तोच इथे ठेवणं सुद्धा आवश्यक आहे. तर तुम्ही बघाल हे खूप फास्ट हॅलो वर्ल्ड प्रिंट होतं आहे. ठीक आहे. तर आता आपण थोडंसं प्रोग्रामिंगमध्ये बदल करून बघूया. आपण काय करूया, इथे काही डिले टाकूया. बरोबर, डिले टाकून बघूया आता की थोडंसं तो थांबेल. डिलेनी काय होतं, प्रोग्राम थोडासा एक प्रिंट केल्यानंतर दुसऱ्या प्रिंटमध्ये थोडासा वेळ घेईल तो. आता आपण परत बघूया. बघा लगेच आउटपुट चेंज झालं. डिलेमुळे काय झालं की तो थोडाशा काही सेकंड्स नंतर आउटपुट दाखवतो. आणि इथे प्रिंट नुसतं लिहिलं तर काय होतं ते पण बघूया. मी तुम्हाला सपोज ते प्रिंट लिहून दाखवते. LN नाही टाकलं आहे तर काय होणार ते पण बघूया. परत तो आपल्याला अपलोड करायला लागेल. आणि आता बघितलं ते एकाच लाईनीत होईल, दुसऱ्या लाईनवर जात नाही. दुसऱ्या लाईनवर जाण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, तर प्रिंट LN.